श्रावणी, हळदीचं दूध. खोकला थांबेल तुझा. बरं वाटेल. थँक्यू आत्या. ॲटलिस्ट तुम्ही तरी काळजी घेताय माझी. थँक्यू सो मच. झोप का येते मला? आजी, मला ना खरंच खूप झोप येते. मी माझ्या रूम मध्ये जाऊन पडू का? तारा, थँक्यू व्हेरी मच. काल मला तुझे काही सांगितलंस ना त्याबद्दल. पण श्रेयस माझा नातू नाही हे पुन्हा बोलायचं नाही, सांगून ठेवते. आजी सॉरी, नाही बोलणार परत. हे बघायला आता श्रावणी हवी होती. रागानं लाल बुंद झाली असती ती. बघितलंस ना कशी गेली ते. अगं गरम दूध घेतल्यानंतर तरतरी येते. काही नाही ग, कामं करायला नकोत ना, म्हणून हा सगळा भाण. आजी, मी बघितलं, तिला खरंच झोप येत होती. बरं ते जाऊ दे, स्वयंपाकात काय करायचंय आज? बटाट्याच्या काचऱ्या कर आणि बुंदी रायता. बाकी तू ठरव भाजी कुठची करायची ते. ठीक आहे आजी, बघते. या तिघांवर लक्ष ठेवणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. दयानंद काका, शकुंतला आत्या आपल्या जीवावर उठलेत, एवढं साधं सुद्धा कळत नाही या श्रावणीला. त्यांच्याच नादाला लागली. जाऊ दे, माझं डोकं बनबनलंय, चहाच पिते ना. गॅस का नाही लागत आहे? सिलेंडर नाहीये इथे. असं कसं शक्य आहे? सिलेंडर जर बदलला असेल तर नवा इथे पाहिजे, आणि आता 4 दिवसांआधीच तर लावला होता. काहीतरी ऑड वाटतंय मला. हळदीचं दूध. खोकला थांबेल तुझा. झोप का येते मला? आजी, मला ना खरंच खूप झोप येते. मी माझ्या रूम मध्ये जाऊन पडू का? शकुंतला आत्यांनी श्रावणीला जेव्हा दूध आणून दिलं, म्हणजे तेव्हा सिलेंडर इथेच असणार ना. काहीतरी गडबड आहे. अमृता, गॅस सिलेंडर कुठे? काय माहिती नाही होत आहे मला सिलेंडर बद्दल. नक्कीच काहीतरी घोळ आहे.
झोप आता तू, कायमची झोप. आता त्या 50% तुला काहीच उपयोग नाही. गॅसचा वास कुठून येतोय? श्रावणीच्या रूम मधून वास येतोय. श्रावणी, ए श्रावणी, श्रावणी, हिने खिडकी पण बंद करून ठेवली. श्रावणी, श्रावणी, अगं तुझ्या रूम मधून गॅसचा वास येतोय. उठ अगं, दार उघड. श्रावणी, कुलूप लावलंय हिच्या रूमला. श्रावणी पाहते की बाहेर कुलूप लावून गेली. नाही पण मगाशी तर तिला धड चालता पण येत नव्हतं. म्हणजे ती नक्की आत गाढ झोपली असेल आणि हे कुलूप दुसऱ्याने कुठेतरी लावलं असेल. हे कुलूप तुटत पण नाहीये. श्रावणी, 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 ए श्रावणी, श्रावणी उठ ना. श्रावणी, खिडकी उघडली पाहिजे. श्रावणी, श्रावणी उठ पटकन, गॅसचा वास येतोय तिथे. श्रावणी, श्रावणी उठ, उठ पटकन, उठ. गॅस सिलेंडर कुठे शोधून काढलं पाहिजे. काय करतेस तू इथे? माझ्या तोंडावर का बाडी मारलंस? श्रावणी, अगं गॅसचा वास येतो तुझ्या रूम मध्ये कुठून तरी, आणि तुला इतकी गाढ झोप कशी लागली? गुदमरून शोधून काढलं पाहिजे. काहीतरी गडबड आहे. बरी आहेस ना तू? बरी आहेस ना? तू केलंस हे सगळं? बरोबर, हे सगळं मीच केलंय. दाराचं कुलूप तोडून आत आले, तुला उठवलं, खिडकी उघडली, सिलेंडरचा नॉब बंद केला. हे सगळं मीच केलंय. का? तुला मारण्यासाठी. बरं सॉरी, पण मग हा सिलेंडर इथे कुठून आला? हे सगळं शोधून काढूच आपण. पण तुला कळत नाहीये का? तू झोपेत असताना तुला संपवण्याचा प्लॅन होता.
मला, तुला अशी अचानक इतकी गाढ झोप कशामुळे आली? त्या दुधामुळे. आणि ते दूध तुला कोणी आणून दिलं होतं? हळदीचं दूध. खोकला थांबेल तुझा. बरं वाटेल. शकू आत्यांनी. काय ग तिकडे काय उभारून करतेस? दाराला कान लावून का उभी आहेस तू? अहो, एवढा मोठा सिलेंडर मी तिच्या रूम मध्ये ठेवून आले, त्याचा स्फोटच झालेला नाहीये अजून. काही आवाज येतोय का, काही गोंधळ होतोय का ते ऐकत होते. मग नाही ना, कसलाच आवाज येत नाहीये. जा श्रावणीच्या रूम मध्ये जा. हा, गप्प बस. तू संशय स्वतःवरती ओढून घेणार आहेस का? शांत बस ना इकडे. काय एवढी घाई लागली? मला शांतपणे नाही बसवत आहे हो. कुठल्याही गेम मध्ये पहिला डाव महत्वाचा. पहिला डाव जिंकला की गेम आपला. मी पहिला डाव तर खेळले. सरनाईकांच्या कुटुंबाला पहिला सुरुंग लावलाय आणि पहिलं गिफ्ट श्रावणीला. मग तारा, अक्षय, अरविंद, आजी आणि गेला पसार मामा, सगळ्यांना एक एक करून या दुनियेतनं वर पाठवायचं. मग मग ही सगळी प्रॉपर्टी आपली. मला खूप घाई झाली हो. आतापर्यंत आपले बरेच प्लॅन फसलेत. हा वाजायलाच पाहिजे, पण अजून आवाज कसा येत नाहीये हो. अगं आवाज यायला घरात आहे कोण? अक्षय आणि श्रेयस दोघेही गेलेत ऑफिसला. श्रावणीची ताराला काही पडलेलीच नाहीये. आजी आजी आपल्या रूम मध्ये आडवी झाली आहे. हा येईल. संध्याकाळपर्यंत श्रावणीची बातमी आपल्या कानावरती येईल. हा तोपर्यंत आराम कर. एक झोप काढ मस्त पैकी. पांढरे कपडे शोधून ठेवायला पाहिजे. मी तर तयारीतच आहे. चला. तरी अजून आवाज येत नाहीये. शकुंतला आत्या. हो, दूध त्यांनीच दिलं होतं मला, म्हणून मला कदाचित गाढ झोप लागली. त्या माझ्या बाबतीत असं का करतील? आम्ही दोघी तर पार्टनर्स आहात. दचकू नको श्रावणी. मला सगळं माहितीये. माझ्या विरोधात कटकारस्थान करण्यासाठी तुम्ही एकमेकींशी भागीदारी केली. काहीच वाटत नाही का तुला? काहीच वाटत नाही का? तुझ्या मनातला आवाज तुला काहीच सांगत नाही? अशी कशी आहे ग तू? नक्की तू आराध्याचीच बहीण आहेस ना? शंका वाटते मला कधी कधी. तुला न्याय मिळवून देण्यासाठी ती या घरात आली. तुला न्याय मिळवून देता देता बिचारी गेली. आयुष्यभर तुझ्यासाठी लढत राहिली ती. पण तू काय केलंस? तिच्याच नवऱ्याच्या विरोधात आज कटकारस्थान करतील. तिचं किती प्रेम होतं त्याच्यावर तुला माहिती आहे ना? आणि आज त्याच्याच पाठीत खंजीर खूप असतेस तू. हे बघून आराध्याच्या आत्म्याला किती त्रास होईल त्याची जरा सुद्धा जाणीव नाही का तुला? आणि मला सांग ना, तुला तुझ्यावर आणि तुझ्या नवऱ्याच्या कर्तबगारीवर जरा सुद्धा भरोसा नाही का? तुम्ही दोघांनी मिळून जर ठरवलं तर तुमचं छान आयुष्य निर्माण करू शकता, स्वतंत्रपणे जगू शकता. पण नाही, कोणीतरी दुसऱ्याने कमवलेला पैसा त्याच्यासाठी तुम्हाला आयुष्यभर तरसत राहायचंय. बघितलंस ना श्रेयसचं मन किती मोठं आहे? बघितलंस ना तू? तुमच्या दोघांवरही तो किती जीव लावतो माहितीये ना? ऐकलंस ना? आपण आजीने जर सगळं माझ्या नावावर केलं तर तुला घराबाहेर पडण्याची वेळ येणार नाही.
शब्द देतो तसा. पण नाही, तुम्हा दोघांनाही त्याचं समाधानच नाही. कसं असेल? कारण प्रेम असतं ना, तिथे समाधान असतं. समाधान प्रेमातून येतं आणि ते असलं ना की माणसाला कांदा भाकर सुद्धा गोड लागतं. आणि ते जर नसलं ना श्रावणी, तर ढीगभर पैसा असला ना तरी तो कमी पडतो. पण तू आयुष्यात पैसा मोजत आलीस म्हणून चुकलीस. पण आराध्या ती वेगळी होती, कारण तिने तिच्या आयुष्यात नाती मोजली. मी तिला भेटले नसले ना तरी मला ती खूप जवळची वाटली, कारण श्रेयसच्या प्रेमातून तिची माझी ओळख झाली. आणि श्रेयस सुद्धा मी आराध्यासारखी दिसते म्हणून तो मला नाही ओळखत, तर मी सुद्धा माझ्या आयुष्यात नाती जपली म्हणून मी श्रेयसला जवळची आणि ओळखीची वाटले. पण मला सांग ना, पैशासाठी हे असं कोणाच्या तरी विरोधात कटकारस्थानं करणं, ऍक्सिडेंट घडवून आणणं, हे सगळं करून काय मिळतंय तुला? तुझी बहीण आज जिवंत असती तर तिच्याशी सुद्धा अशीच वागली असतीस. तिच्या आणि श्रेयसच्या विरोधात असेच कटकारस्थानं केले असते का? आत्यांशी हात मिळवणी केली असती का? श्रावणी अगं, काय कमी या घरात सांग ना. प्रेम आहे, आपली माणसं आहेत. श्रेयस, आजी, बाबा सगळी आपली माणसं आहेत. आणि पैसा सुद्धा कसली कमी आहे सांग ना. मग तू का असं करतेस? श्रेयसने तुला जाब विचारला कारण तू चुकलीयस. तू चुकलीयस श्रावणी. आराध्या आणि तू, तुमच्याकडे आधी पैसा होता का? तुमच्या घरी तुम्ही श्रीमंत होतात का? नाही ना. पण तरी सुद्धा सुखी होतात, कारण तुमच्याकडे प्रेम आणि स्वाभिमान होता. बऱ्या वाईटाची जाण होती, चांगल्यासाठी लढण्याची ताकद होती आणि वाईटाविरुद्ध उभं टाकण्याची हिंमत होती. पण आज मात्र तू वाईटाशीच हात मिळवणी करतेस. एकदा तुझ्या मनाला विचार श्रावणी, एकदा विचार. ते सुद्धा तुला हेच सांगेल की श्रावणी तू चुकतेस. आज तुझ्या जीवावर बेतल्यानंतर सुद्धा जर तू जागी झाली नाहीस ना, तर तुझा विनाश अटळ आहे. कारण जो मार्ग तू निवडलास ना श्रावणी, त्याच्या शेवटच्या वळणावर कपाळ मोक्ष लिहिलेला असतो. मी तुला माझी आराध्या ताई म्हणून हाक मारली. इतके दिवस तुला जेव्हा या नावाने हाक मारली जायची ना, तेव्हा मला तुझा खूप राग यायचा. अगदी श्रेयस भाऊजी जसे रागाच्या भरात तुला शिक्षा देत होते ना, बहुतेक तसंच होत होतं माझं. कारण मी माझ्या आराध्या ताईची जागा कधीच कोणाला नाही देऊ शकत. आणि मला स्पष्ट दिसत होतं की घरातल्या इतर सगळ्यांच्या मनात तू ती जागा घेतली होतीस. मला ते सहन नाही झालं, म्हणून मी तुझ्याशी खूप वाईट वागले, खूप. आणि खरं तर मी माझ्या ताईशी सुद्धा असंच वागले.